अशा प्रकारचा विश्वास मी आपल्याला सगळ्यांना देतो। दौलतच्या विरोधामध्ये देखील जो उमेदवार उभा आहे तोही माझ्या माहितीचा आहे। 14 साली त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून दिलेलं होतं। 19 ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। तसं माझ्या शहापूरच्या परिसरामध्ये घड्याळ हे मतदारांना जवळचं वाटतं आणि त्याच्यामुळं त्यानं प्रवेश केल्यानंतर काही कारण नव्हतं पण केला त्याने प्रवेश। मी परत दौलतशी संपर्क साधला। दौलतला म्हणलं, दौलत मागच्या वेळेस तुला अपयश आलेलं होतं त्यावेळेस घड्याळ तुझं खूण नव्हती, ह्यावेळेस घड्याळ खूण देतो, चल उभा राहा। दौलतने घड्याळाची खूण घेतली, उभा राहिला आणि निवडून आला। त्याच्यानंतर सातत्याने दौलत एकनाथराव मुख्यमंत्री झाले तरी देखील आपला ठाणे जिल्हा पुढे गेला पाहिजे, आपल्या जिल्ह्यामध्ये कामं झाली पाहिजे। अनेक प्रकारचे कामं ह्या जिल्ह्यामध्ये चालू आहेत। त्याचबरोबर दौलतनी एकदा तिकीट त्याला मिळालं नाही म्हणून तो राष्ट्रवादीत आला, नाही तर पहिल्यापासून दौलत तसा शिवसेनेचा हाडाचा कार्यकर्ता, हर हुन्नरी कार्यकर्ता आणि ज्या गरीब कुटुंबातनं आदिवासी समाजातनं पुढे आलेला असल्यामुळं त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो। परंतु त्या समाजाला देखील देत असताना जो बिगर आदिवासी समाज आहे त्यालाही आपल्याला विसरून चालत नाही, कारण शेवटी शहापूरचा परिसर अनेक जाती धर्माची लोक गुण्यागोविंदाने राहणारा परिसर आहे। ही मनाशी खुणगाठ बांधून त्यानं काम केलं, परंतु समोरचा त्याचा उमेदवार राष्ट्रवादीत पहिला होता, नंतर शिवसेनेत गेला, नंतर शिवसेनेतनं शिंदे गटामध्ये गेला, शिवसेना शिंदेमध्ये गेला, त्याच्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी पवार गटामध्ये गेला। अशा पद्धतीने सारख्या पलट्या मारतोय। त्याच्यामुळं पलट्या मारणारा माणूस हे जे काही आपल्याला गरज नाही। माझी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही शब्दाचे पक्के आहोत। महाराष्ट्रामध्ये 30-35 वर्ष काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे। एकेकाळी कपिल पाटील, प्रमोद हिंदुराव, आम्ही सगळेजण इथं बसलेले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर फार मोठी ताकद ठाणे जिल्ह्यामध्ये, शहापूरच्या परिसरामध्ये, पालघरच्या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होती। पालघर जिल्ह्याची निर्मिती करत असताना पण मीच पुढाकार घेतलेला होता। आता इथं संदीप वैद्य आणि त्या सगळ्या सहकाऱ्यांना आठवत असेल, हे सगळे कार्यकर्ते माझ्याकडे आले आणि यांनी सांगितलं, दादा आमचा जिल्हा एवढा मोठा झाला की आमच्याकडे लक्ष कोणी देत नाही, आणि मग तो आदिवासी जिल्हा केला आणि 6 विधानसभा मतदारसंघाचा जिल्हा करून अर्थमंत्री म्हणून मी त्याच्यावर सही केली। कारण त्याच्यात अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की त्याला 500 ते 1000 कोटी रुपये लागतील। म्हणलं 500 ते 1000 कोटी रुपये लागले तरी चालेल, परंतु त्या भागातल्या लोकांची सोय झाली पाहिजे आणि तशा पद्धतीनं त्या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली। मित्रांनो, विकासात्मक कामं पूर्णत्वाला नेण्याच्या करता ह्या माझ्या शहापूरला करोडो रुपयाचा निधी आम्ही दिला। त्याच्यामध्ये शहापूर तहसीलदार कार्यालयाची